लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराबाबत शहरातील एका व्यापाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे। त्यांच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायासह भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आमची घरदारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडावा अशी अचंबित करणारी व चीड निर्माण करणारी मागणी केली। कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत रा.पा. कटेकर नावाच्या एका व्यापाऱ्याने अकलेचे तारे तोडले आहेत। वारकरी संप्रदायाच्या भावनेला व विठ्ठल मंदिराला हात घातल्याने सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे। विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः यासाठी आग्रही आहेत। कॉरिडॉरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर जबाबदारी दिली आहे। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि रहिवाशांनी अनेक वेळा बैठक घेतल्या आहेत। शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगितली आहे। प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या लोकांना योग्य आर्थिक मोबदला देण्यासाठी राज्य शासन तयार असल्याचे वेळोवेळी सांगितले जात आहे। तरीही मंदिर परिसरातील काही स्थानिक दुकानदारांनी मात्र कॉरिडॉरला विरोध केला आहे। या संदर्भात येथील संत एकनाथ भवनमध्ये एक बैठक झाली। या बैठकीमध्ये शहरातील एका नामांकित बँकेचा माजी अध्यक्ष असलेल्या रा.पा. कटेकर या व्यापाऱ्याने आमची घरदारं पाडण्यापेक्षा मंदिरातील देणगी मोजण्याचे ठिकाण, देवाचे स्वयंपाकघर, कार्यालय, मंदिराचा मुख्य सभामंडप, मंदिरातील स्वच्छतागृह आदी अनावश्यक भाग पाडावा अशी अजब मागणी करत थेट मंदिराला हात घातला आहे। रा.पा. कटेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वसामान्य भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तर वारकरी संप्रदायातील अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रा.पा. कटेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल झाला आहे। पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर हे अखिल विश्वाचे माहेर घर आहे। अशा देवाचे मंदिर पाडण्याची भाष करणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे। मंदिराचा भाग पाडा अशी मागणी करणाऱ्या लोकांची कीव येते। ज्यांच्या अनेक पिढ्या याच विठ्ठल मंदिराच्या जीवावर जगल्या तेच लोक आता देवाचा तिरस्कार करू लागले आहेत। अशा लोकांना संत तुकारामांच्या भाषेत समजावण्याची गरज आहे। शासनाने अशा वाचाळवीरावर तातडीने कारवाई करावी। विठ्ठल रुक्मिणीची माफी मागून माझा एक विषय फार वेगळाच आहे। मला असं म्हणायचंय की आपल्या घरादारावर उठले विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये जी अनावश्यक भाग आहे ती का काढत नाहीत? ती ऑफिस आहे त्यांचं, नंतर त्यांचं चिल्लर मधलं हे आहे, स्वयंपाकघर आहे, मुतार आहे, नंतर सभामंडपापासून खालचा जो भाग आहे सगळा तो अननेसेसरी वापरत नाहीच, म्हणजे खरं सांगायला नाहीच आहे। हे जर त्यांनी काढलं तर बऱ्यापैकी आपल्याला सुद्धा त्यांनी मंदिरचं हे होईल। हा मुद्दा जरा वेगळा आहे, कदाचित तो बऱ्याच लोकांना पटणार पण नाही, पण माझं मत वैयक्तिक म्हणतात तर असं आहे की मंदिर समितीला खरोखरच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी एवढी जागा आवश्यक आहे का ह्याचा अभ्यास या निमित्तानं होणं गरजेचं आहे असं वाटतं। दुसरी गोष्ट, इथं बसले सगळे आपण एकमेकाला चांगलं ओळखतो आणि या कॉरिडॉरला सगळेजण विरोधात आहेत, यात काही दुमत नाही। पण आता भागवतीजी सांगितलं ती खरं आहे। मला सुद्धा देशमुख साहेब म्हटले आम्हाला तुम्हाला घरी भेटायला यायचंय, या म्हणलं साहेब काय हरकत नाही, चहा प्या, बाकीच काही चर्चा करू नका। एक तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचा कॉरिडॉर होत नाही, पहिलं सांगतो। दुसरी गोष्ट, त्याला डीपी घेणं परवडते, डीपी करणं परवडतंय। नगरपालिकेला यामध्ये माझ्यापेक्षा हरिभो जास्त तज्ञ त्यातले, नगरपालिकेला कॉन्ट्रीब्युशन शासनाकडे भरावं लागतं। नगरपालिकेला आज पगार द्यायला सुद्धा पैसे नाही। इथं राजकारणाचा कुठलाही भाग नाही। हे असणारे नेते त्यांच्या काही अडचणीमुळे आपल्याबरोबर नसतील, पण त्यांचे विचार आम्ही रोज वैभव ऐकतो, ते सगळेजण आपल्या बरोबर आहेत। दुसरी गोष्ट, आज अशी परिस्थिती अर्बन बँकेमध्ये तुम्हाला सगळ्याला आश्चर्य सांगितलं आम्हाला कॉरिडॉरचे पैसे येणार आहेत, या सबबीखाली लोन मागायला येणारे आपल्यातलेच काही लोक आहेत। म्हणजे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे ना, ही खरी परिस्थिती आहे। म्हणजे कोणी जर काहीतरी भावनिक बोलले तो उपयोग नाही, वस्तुस्थिती तुम्ही बघितली पाहिजे।
काही घरं अडचणीत आहेत त्या आहेत, तुम्ही कबूल केलंच पाहिजे. काही घरांना अडचणी खरोखर आहे, आर्थिक असेल, शारीरिक असेल, कुठली असेल, पण कॉरिडॉर निमित्तानं त्यांच्या अडचणी फार मोठ्या प्रमाणात बाहेर आल्या आहेत. तेही अंधारातून मालकाला म्हणतात, मालक आमचं घ्यायला लावा, तुम्ही काहीतरी करा. ही खरी परिस्थिती आहे. आज तुम्हाला पटणार नाही का ते, कारण आम्ही प्रचार पडणे आमच्या शिक्कर बसला, विषय तो नाही आहे ते आहे. आम्ही आता एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर असणार प्रेम म्हणून प्रचारक आहोत, आम्ही त्यांच्या पैसे आहोत. परंतु खरी परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आणि माझ्या हिशोबाने वकील साहेब ही बहुतेक अनचॅलेंजेबल ऍक्ट खाली येत असं मला वाटतंय बरं का, की मी सारा घरात ही चर्चा केली. असं काय आहे का कायद्यात अनचॅलेंजेबल ऍक्ट खाली येते काही? मी कॅवेट वगैरे दाखल करून गव्हर्नमेंट करून न करू असं काय आहे का? नाही. तर ते शासकीय कायदेशीर बाजू जी आहे ती आपण वकील मंडळ त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. त्यासाठी लागेल ती कृती समिती असेल, तुम्ही आम्ही सगळेच जण असेल, जे काय असेल ती एकमेकाला आपण मदत करून ती पण लढा आपण नक्की लढू, काय अडचण नाही. आणि देवळापासून जाण्याची येलकिंची ते कोणाची इच्छा नाही. जरी आम्ही बाहेर राहायला गेलो असलो तरी आज आमची बायको म्हणती आपण खाली होतो तेच बरं होतं. अगदी खरं सांगतो, ही परिस्थिती आहे. कारण वरती आपल्याला करमत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खाली 2-4 वेळा यायचं जायचं म्हणजे शक्य नाही, प्रॅक्टिकल अडचणीच आहे. त्यामुळं तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत, पार्टी म्हणून नाही, आपण एकमेकांचे आयुष्यभरचे साथीदार म्हणून आहोत. त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करायची काही कारण नाही आणि कॉरिडॉर तुमचा होत नाही एवढंच आता सांगतो.